मानवी शरीर जणू एक यंत्रच बनले आहे। या धकाधकीच्या जीवनात आयुष्याची गाडी पुढे चालत राहावी यासाठी शरीराची अहोरात्र मेहनत सुरूच असते। या धावपळीच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येत असल्याने शरीराच्या अनेक भागांना त्याची किंमत मोजावी लागते। सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी अशा एक ना अनेक दुखणे चालू असतात आणि आयुष्याची गाडी सुरळीत चालत राहावी यासाठी आपण आपली काळजी करणारी संस्था म्हणजे डिव्हाइन टच हीलिंग सेंटर होय। कोणत्याही रासायनिक औषधींचा वापर न करता नैसर्गिकरित्या मानवी शरीरावर उपचार करणारे डिव्हाइन टच हीलिंग सेंटर गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक येथे कार्यरत आहे। लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिक येथे उपचार घेण्यासाठी येतात। तसेच डिव्हाइन टच हीलिंग सेंटरचे कॅनडा कॉर्नर व नाशिक रोड येथे शाखा आहेत। नागरिकांचे डिव्हाइन टच हीलिंग सेंटरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने नाशिकमधील संभाजी स्टेडियम जवळ युनियन बँकेसमोर अश्विन नगर येथे डिव्हाइन टच हीलिंग सेंटरच्या 3ऱ्या शाखेचा शुभारंभ सेंटरचे संचालक आशिष सूर्यवंशी तसेच विवेकजी खैरनार, डायरेक्टर विवेकानंद अकॅडमी, डॉक्टर साहिल शेलार, फिजिओथेरपी डॉक्टर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। परिसरातील नागरिकांनी या हीलिंग सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे। सेंटरबद्दल आशिष सर आपल्याला काही माहिती देतील। सेंटरचं काम काय असतं, इथे उपचार पद्धती काय राबवली जाते, तर मी आशिष सरांना विनंती करतो की त्यांनी याबाबत संबोधन करावं। डिव्हाइन टच हीलिंग सेंटर, डिव्हाइन टच दैवी स्पर्श। हां, मी लहानपणापासून स्पिरिच्युअलिटीमध्ये कनेक्शनमध्ये आहे, मी स्वाध्यायकार्यात आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी नाही पण हा डिव्हाइन टच आपल्याला सगळ्यांकडे पोहोचवला पाहिजे। मी किती करणार, बरोबर? त्यापेक्षा असे बरेचसे लपलेले आहेत वेगवेगळे दिग्गज बघितला तुम्ही। तर मी याच्यात कसं काय आलो, तर ऑलरेडी गोसेवेमध्ये मी होतो। आम्ही पंचगव्य चिकित्सा घराघरात पोचावी हा उद्देश होता। पंचगव्यासोबत मला लक्षात आलं की प्रत्येक घरामध्ये हाडं मणके सांध्याचं दुखणं खूप झालेलं आहे आणि हे सगळं का झालं आहे, आपण ॲलोपॅथी किंवा टॉक्झिन केमिकल हे खूप जास्त आपण कन्झ्युम करतो। मग कुठेही गेलं की काय करा, ऑपरेट करा। म्हणजे जनरल प्रॅक्टिशनरपासून जे गोळ्या घ्यायला सुरुवात होते, हळूहळू त्या पेशंटला जनरल प्रॅक्टिशनरपासून सर्जनपर्यंत नेलं जातं आणि मग त्याला कापला जातो, बरोबर? तर या सर्जरी अवॉइड करायच्या आहेत आपल्याला। आपण गावखेड्यामध्ये जातो, हाडवैद्यांकडे जातो, तिथे लोक बरं होताना दिसतं आपल्याला। मग हे सायन्स कुठेतरी लुप्त झालं। मग मी याच्या ट्रेनिंग चालू केलं की जे डॉक्टर्स हे ऑलरेडी फॉरेनवरून शिकून आलेत किंवा करताय, मग याच्या ट्रेनिंग चालू करत असताना एक कोर्स डिझाईन केला, तो सरकारकडून मी रजिस्टर करून घेतला। पॅरामेडिकल कॉलेजमध्ये आपण त्याचं ट्रेनिंग चालू केलं आणि त्याच ट्रेनिंगमध्ये ऋषिकेश आला विवेक सरांमार्फत। मग तो शिकला, काम करायला लागला, माझ्यासोबतही हेल्प करायचा आणि असं हळूहळू मग आम्ही ठरवलं की आता आपण सेंटर चालू करूया। या एरियामध्ये नाशिकमध्ये सेंटरच नव्हतं असं, आणि जे करणारे आहेत ते टेक्निकली तेवढे साऊंड नाही आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील। मग तेव्हा आम्ही ठरवलं विवेक सरांनी की आपण इथे एक सेंटर चालू करूया। तर आमचा उद्देश तोच आहे की कोणताही आजार तुमचा असेल, फक्त हाडं मणके सांध्याचं दुखणंच नाही, तर अगदी फॅटी लिव्हर आहे, पित्ताशयात खडे आहे, PCODचा प्रॉब्लेम आहे, गर्भपिशवी काढायला लावली, मुळवाळ होत नाही, BP, शुगर, डायबिटीज आहे, त्याच्या गोळ्या बंद करायच्या आपल्याला, स्थूलता खूप आहे, वजन वाढत चाललं आहे, आमवात आहे, या सगळ्या आजारांपासून अगदी कॅन्सरपासून सगळ्यांवरती आपण उपचार करतो। कॅन्सरसाठी आपण पंचगव्य चिकित्सा, भारतातले सर्वश्रेष्ठ नाडीतज्ञसुद्धा दर महिन्यातून एकदा आपल्याकडे येत असतात। तर आपण शेकडो कॅन्सरचे रुग्णसुद्धा बरे केले। आता जस्ट एक मुलगी होती, तिला ब्लड कॅन्सर होता, 3 वर्षाच्या मुलीची 39 केमो झाली। तिची अपेक्षा सोडली होती आईवडिलांनी, 17 लाख खर्च केले आणि जेव्हा तिची नाडी बघून गुरुजींनी तिला पंचगव्य औषध दिलं गो आधारित, ती मुलगी 3 महिन्यामध्ये बरी झाली, तिचा ब्लड कॅन्सर नील आला। हे असेच अनुभव आम्हाला बोन सेटिंग, नंतर आमचे जे मायोफेशियल रिलीज, व्हिसरल मॅनिप्युलेशन या ज्या गोष्टी आहेत, मॅन्युअल थेरपी ह्याच्यातसुद्धा आले। आतापर्यंत डिव्हाइन टचनी 2500पेक्षा जास्त मणक्याचे, गुडघ्याचे, सांध्याचे ऑपरेशन टाळलेले। तर असं सर्व काम करत असताना आता अजून एक सेंटर नाशिकमध्ये आलं आहे। असं हळूहळू आपण पूर्ण नाशिक कव्हर करूया आणि नाशिककरांना एक हेल्दी लाईफ आपण देऊया। आज नाशिकच्या बाहेरून पूर्ण भारतातून सुद्धा लोक आपल्याकडे येत आहेत, त्यासाठी निश्चितच आम्हाला टीम लागते आणि या टीमचाच एक भाग म्हणून आता ऋषिकेशसुद्धा आपल्याशी जोडला आहे। तर त्याला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तर पाठी आहोत त्याच्या। आणि दर आठवड्याला मी सुद्धा इथे राहणार आहे, आमची पूर्ण टीमसुद्धा इथे येणार आहे
तर तसं तुम्ही संपर्कात राहा आणि आपल्या संपर्कात जेही लोक असतील जे आज इथे येऊ शकले नाही, पण इथे काय एक्झॅक्टली चालतंय काय आहे तर एकदा निश्चित अनुभवा. कन्सल्टेशन सर्वांना फ्री राहणार आहे, त्याचे कोणतेही चार्जेस राहणार नाही आहे. कन्सल्टेशन आवडलं, रूट कॉज आयडेंटिफाय झाला, तुम्हालाच कळेल की मी इथे बरं होऊ शकतो. आजार तुम्ही सांगायचे नाही, तुम्हाला काय दुखणं आहे ते तुम्ही आल्यानंतर आम्ही बघून सांगणार, तेव्हा तुम्हाला कळेल की याला म्हणतात डायग्नोसिस. ओके, तर या पद्धतीने टेक्निकल पद्धतीने इथे काम होतं. कोणताही गावठी प्रकार तुम्हाला इथे भेटणार नाही आणि इंजुरी तर अजिबात होणार नाही. तर मी सर्वांना इन्व्हाइट करतो इथे या आणि हाडं मणके सांध्याचे दुखणं तसं कोणत्याही आजारापासून तुम्ही वेदनामुक्त व्हा. थँक्यू. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.